सो गाईज तर फायनली पप्पाने आपल्याला पार्सल सांगितलं होतं, तर ते पार्सल आज आलेलं आहे. सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण करतोय सुरू शेतातून, कारण की आज पण काकाला पाणी भरायचं आहे. तर काका आणि मी आम्ही दोघं आलेलो आहे शेतात. काल रात्री 10 वाजेपर्यंत भरलं गाईज पाणी, पण मग कोण आला? हा 10 वाजेपर्यंत पाणी भरलं, पण मग फोन चार्जिंगच नव्हतं काय, त्याच्यामुळं ब्लॉगच काढता आला नाही. फोन बनवून गेला तर रात्री डायरेक्ट. चला आज तरी ब्लॉग बनवूया. आता पण चार्जिंग 30%. तर बघू वासरे. तर चला बघूया आज किती काय होतं काय नाही. आज लाईन आलेले वाटतं, कारण की काही जणांनी केले चाल पाणी. तर बघू लाईन आहे की नाही. तिकडं काल रात्री भरला आम्ही 10 वाजेपर्यंत. सो गायज मोटर खूप परेशान करायला लागले गायज. काय मी काय फटे आहे ते, एक वायर जळून चाललं काय खालून तुटून जाईल ना. काल मी तेच झालं, मग तेच काय झालं, जळून गेलं. वायर नसतं गायज. मोटर चालू झालेली आहे, पण मग मोटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण मग चालू आहे तर चालू आहे. आता आपण ते नळाचं काम केलं होतं काय, ते नळ मस्तपणे चालू झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे असं इथं. आणि हे आपलं गांडूळ का त्याच्यासाठी चालू करत गायचे स्पेशल गायस. तर गहू भरणं चालू आहे काकाचा, तिथे काका. आणि आपल्या अजून आंघोळ नाही, तर त्याच्यामुळं काकाला विचारतो, सांगतो आणि घरून जाऊन आंघोळ करून. तर चला सांगू काकाला मी. काय झालं? काय आलं ते? मी मग घरून मग डब्बा गिब्बा घेऊन येतो, आंघोळ बी करून येतो. मी आंघोळ बाकी आहे ना, येतो मी करून. वायर घेऊन काय आला ते लावाला का? हा पाहिजे मग मी घरी. नाही याच्यात आहे ना, आपल्या पेटीत आहे ना, काळा वायर पडेल. ॲल्युमिनियम. हा नाही, ॲल्युमिनियमचं वाटतं. तांब्याच लागतं का? पाहिजे मग तांब्याचं घेऊन येईन. हा येतो मी. म्हणजे थोडं ते ऑर्डर बी येणार आहे, पार्सल घेईन मग नंतर. हा तुम्ही काही खाऊन आलं ते सकाळी? येतो मग. ते माझ्या फोनमध्ये रिचार्ज बी नाही, मग घरी कोणाला फोन लावला. येतो मी घरून जाऊन. हा येतो मी. हा टाकून आता घेऊन जातो ना. चला काहीच येऊ घर जाऊ. गाईस गहू हे बघा, आणि हे काकाचा पाणी काकाचं चांगलं आहे, आपलं थोडं लहान. आपला छोटा मोठा आहे गाईस, कारण की पाण्याला भरायला प्रॉब्लेम झाला होता भरू. तर हा आपला गहू काकाचा. आणि त्या तिकडं जे ते तिकडं ते साईडला जे तर तिकडं हरभरा आहे. दाखवतो हे काय जवळचे नाही, हे हरभरा आहे. याच्यामध्ये मोहरी वगैरे फुलं दिसत आहे पिवळे. आणि पुढं भाजीपाला मी दाखवतो, 1 मिनिट. हे गाईच भाजीपाला याला म्हणतात कोथिंबीर. हे अशी कोथिंबीर ती गाईच. आणि आहे लसूण. आणि मला अजून दाखवतो लसूण या खाली येतो जमिनीत. कांदे, ते बी कांदे आपण त्या दिवशी लावले ते बघा किती मस्त झाले मोठे. आणि हे असे येतात वाटाणे, तर याला फुलं लागतील बहुतेक, मग नंतर शेंगा. हे वाटाण्याचे झाड आहे. ते पलीकडे हरभरा दिसतंय ना, हे हरभऱ्याचे झाड आहे. तर चला गाईच आपण जाऊन येऊ घरून. सो गाईच मोटर खूप परेशान करायला लावलेलं आहे. आता पुन्हा ते वायर जळून गेले, उठून गेले. पाणी भरायचं कधी वायर जोडत काही समजा, ते पुन्हा चालू नाही देत. रोट्या घालतो विचार करा की त्या कधी जर झालं तर वर खाली डायरेक्ट गेम खलास. त्या मोटरसायकल का शौक आहे. तर त्याला पुन्हा जोडू वायर. काय आहे का मग मध्ये वायर दुसरं? सो काय जे वायर जळून चाललंय त्याच्यासाठी आम्हाला जायचंय घरी. तर चला काका आणि मी आता पुन्हा घरी चालू पाणी सोडू. तर आता घरून एकदा वायर घेऊ आणि वायर जोडू. तर चला जाऊया घरी आणि घेऊन येऊ वायर. खूप परेशान करायला लावलं मोटरीनं खूप. म्हणजे आता काय सांगा,
चला येऊ घरून घेऊन पहिले अर्ध्यामध्ये वायर घेऊन गेलं लाईन एक तर दिवसाची म्हणून रात्रीची टाकून देऊ राहिले काय ते तर रात्रीचं पुन्हा भरा परेशानी त्याच्यामुळे आहे दिवसाच लाईन म्हणून भरून गेली. तर आता बघू का होतं काय नाही. वायर आणणे वायर बी आपल्याला जोडणे चाललं आहे नाही कुठं आणि काहीच नाही कुठं शेतकरी म्हणजे व्हायला परवडत नाही काही शेती असं असतंच काही ना काही. पण पाहू शेतकरी त्याला असता म्हणतो ये जाऊन आणि घरून घेऊन ये. चला जाऊया घरी. घेतले काय फ्यूज आणि अजून एक वायर घेतले काकाकडे दाखवतो तुम्हाला ते घेऊन जायचे. ते वायर जोडतात फ्यूज नाही यायची सध्या. तर चला येऊ तेवढं जाऊन. सो गाईस तर काहीतरी जुगाड करून फायनली मोटर चालू करून दिली. त्याच वायरावर वायर हे वायर आणलं सोबत तर ते काही जोडलं नाही. तर काहीतरी जुगाड म्हणजे केलं नाही आमच्या वायर डायरेक्ट जोडून दिलं आणि आमचं चालू आहे मोटर कारण की पाणी भरणं गरजेचं आहे. काहीच म्हणजे टाईम संपून गेला म्हणजे टाईम 4 वाजेपर्यंत राहते मोटर. ते जर बंद झालं तर मग पुन्हा जोडता म्हणजे नंतर पाणी भरता येणार आणि पुन्हा उद्या दिवस ढकलं आणि मग गावाला पाण्याचा जो उशीर झाला नाही तर मग खूप अडचण होती काहीच त्याच्यामुळं. तर आता बघू म्हणजे आता जोडले चालू केली आणि एक ऑर्डर पण येणार आहे काही आपल्या गावामध्ये कंटेनर तुम्हाला कळेल काय तर चला येऊ जाऊन घरी येतो मी. तर चला काहीच पुन्हा जाणे घरी कारण की आता 12 वाजले काय लिटरली 12 वाजले आणि मी अजून आंघोळ नाही आहे. तर चला जाऊया घरी करूया आंघोळ जेवण ऑर्डर घेऊया काय ते तर तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये कंटेनर आहे काहीच कळेल तुम्हाला काय ते तर चला जाऊया घरी. सो गाईस तर फायनली पप्पाने आपल्याला पार्सल सांगितलं होतं तर ते पार्सल आज आलेलं आहे. तर चला आपण ओपन करू इकडे. आमच्या कॉलेजला एक पोरगा का चिररा हे मशीन आडून राहते. सो गाईस तर एवढे मशिनरी आलेले. हे ड्रिल मशीन आहे, इथे सोबतचे हे तोंड याचे आणि ड्रिल मशीनचे बीट आहे. हे तोंड आहे ड्रिल मशीनचे. हे कटर आणि सेफ्टीचं आहे. हँडल बी वाटतंय सोबत, हँडल बी आले ते बाजूला ठेवलेले आहे.
आणि हे जे ते हे त्याला वरून लावायचे गॅस कटरला. तर एवढं सामान आलेलं आहे, बघू शकता तुम्ही.